प्रॉपर्टी विकून नाही तर जीव गहाण ठेवून केल्या जाणाऱ्या व्यवसायाला आपण शेती म्हणतो। बरेच दिवसांपासून काही शेतकऱ्यांचे कॉल येत आहे, बरेच दिवसांपासून आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला नाही, परंतु आज व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे। गेल्या 15 दिवसांपासून आपण बघत आहोत की कंटिन्यू पावसाला चांगल्या प्रमाणात पाऊस येत आहे। तर या पावसामुळे दरवर्षीच पद्धतीने ज्या शेतकऱ्या यावर्षी जर सांगायचं झालं आंब्याची फसल खूप अल्प प्रमाणात आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फसल आहे, ज्या शेतकऱ्यांकडे चांगली फसल आहे, काही शेतकऱ्यांकडे कमी फसल आहे, दरवर्षी पद्धतीने या वर्षी सुद्धा आपण बघत आहोत की क्वाकबन झाला किंवा तिकडे डेट सुकी झालं, यासारख्या प्रॉब्लेममुळे संत्र्यामध्ये फळगळ आपल्याला दिसून येत आहे। बरेचसे शेतकरी सांगत आहे की फळगळ खूप प्रमाणात आहे, पण मी तुम्हाला सांगतो आपण दरवर्षी पद्धतीनं दरवर्षी आपण करत आलो, याझॅस्ट्रॉबिन डायप्रोकोनाझोल घेत आलो, मेटॅलेक्झिल क्लोरोथायरोनिल सुद्धा घेतलं, अधिक चांगल्या प्रकारचे स्ट्रॉबिन ग्रुप सुद्धा मारले, कॉपर हायड्रॉक्साईड सुद्धा यूज केलं, परंतु परिस्थिती तेच आहे। त्या तात्पुरता आपल्याला तिथं त्या गोष्टीचे रिझल्ट मिळतात, शेवटी सिच्युएशन तेच आहे, परिस्थिती तेच आहे। म्हणून मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत की कंडिशन तेच आहे आणि या गोष्टींचा बुरशीनाशकांचा खर्च जर बघतो, आपलं उत्पन्न जर बघतो, तर शेवटी परिस्थिती तेच कायम आहे। म्हणून या गोष्टीचं कुठंतरी सोल्युशन निघणं गरजेचं होतं, त्या पद्धतीनेही काम करणं गरजेचं होतं। म्हणून मी तुम्हाला सांगतो की गेल्या काही दिवसांपासून आपणही तिथं काम करून राहिलो, तर त्याचं आपल्याला काय आउटपुट येत आहे, त्याचा खर्च आणि उत्पन्न ह्या गोष्टीचा विचार केला। आज स्ट्रॉबिन ग्रुप म्हणा, याझॅस्ट्रॉबिन डायप्रोकोनाझोल म्हणा, याझॅस्ट्रॉबिन टेबुकोनाझोल म्हणा, मेटॅलेक्झिल क्लोरोथायरोनिल म्हणा, कॉपर हायड्रॉक्साईड म्हणा, यासारख्या बुरशीनाशक आपण मारतच आलो, मारतही आहे आणि तेच सिच्युएशन चालू आहे, परंतु परिस्थिती तेच आहे। याचं मागचं कारण काय मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या गोष्टींच्या मागचं कारण एकमेव म्हणजे तुमचं उन्हाळ्यातलं पाणी व्यवस्थापन। या आधी सुद्धा सांगत आलो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आलो आणि आज सुद्धा तेच सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं, मात्र तिथं आजही गळणीचं प्रमाण खूप अल्प आहे नाही म्हणता येणार नाही, परंतु गळणीचं प्रमाण हे खूप अल्प प्रमाणात आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी पाणी भरपूर दिलं, उन्हाळ्यात अति पाणी दिलं, तिथंच मात्र गळणीचं प्रमाण खूप प्रमाणात आपल्याला जाणवून येत आहे। मी तुम्हाला सांगतो हे फुकट नियोजन आहे। सगळ्यात महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही संत्रा बागेचं व्यवस्थित नियोजन करू शकाल। शेवटी कंटेंट तेच आहे, घटक तेच आहे, मॉलिक्यूल तेच आहे, तेच ते आपण यूज करत आहे, परंतु या सार्वत्रिक गोष्टींचं नियोजन करत असताना ह्या गोष्टी संत्र्यामध्ये, लिंबूवर्गीय पिकामध्ये खूप महत्त्वाचे आहे। तुमचं म्हणजे पाणी व्यवस्थापन, तुमचं पाणी व्यवस्थापन कसं आहे, तुमचा जमिनीचा भाग कसा आहे, ह्या गोष्टी याचा विचार करून ज्या शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन केलेलं होतं, तिथं मात्र यावर्षी सुद्धा गळ खूप अल्प प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। परंतु दुसरा विषय सांगतो, अशा सिच्युएशनमध्ये आता बऱ्याचशा शेतकरी बुरशीनाशक सुद्धा मारून चुकले, काय मारलं असं नाही, सोडलं नाही म्हणून, परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर झाडांसोबत अति केली नाही, कुठलं सोल्युबल खत झालं, बुरशीनाशक झाले, अति नका करू, झाडाला नॅचरल राहू द्या, नॅचरल पद्धतीनं साईज घेऊ द्या, तरच झाड तुम्हाला 99% सपोर्ट करेल असं मला वाटते। अशा कंडिशनमध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळं व्हाईट फ्लाय खूप वाढलेला आहे आणि त्यामुळं कोळशीचं प्रमाण हे आपल्याला दिसून येत आहे, खूप प्रमाणात कोळशीचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे। त्या कारणास्तव काय घ्यायचं काय, बरेचसे शेतकरी वेगवेगळं मारत आहे, बरेचसे त्यांनी जो अनुभव असेल त्या पद्धतीनं घ्या। परंतु मी तुम्हाला सांगतो की बुरशीनाशकमध्ये तुम्ही बरेचसे मॉलिक्यूल मारले असेल, बरेचसे घटक मारले असेल, कोणी हे जर सांगायचं झालं बुरशीनाशक म्हणून रिकमेंड सुद्धा करत नाही, पण मी सांगतो तुम्हाला K2O फॉर्म्युलेशन मधलं पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस, K2O फॉर्म्युलेशन मधलं पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस मार्केटला वेगवेगळ्या कंपनीचं वेगळ्या नावाने अवेलेबल आहे। तिथं हे जर तुम्ही मॉलिक्यूल मारलं
मी तुम्हाला कंटेंट सांगितलं, मी तुम्हाला कुठल्या प्रोडक्टचं नाव नाही सांगितलं. तुम्ही जर हा घटक तिथं यूज केला, मी तुम्हाला सांगतो याचे बेनिफिट आपल्याला एवढे सुंदर रिझल्ट आले की वाघबनही स्टॉप झाला, कारण की त्या प्लॅन्टला तात्काळ फॉस्फरस मिळालं आणि डेड सुकीही कंट्रोलमध्ये आली, कारण की तिथं एक चांगल्या प्रकारे तिथं बुरशीनाशक म्हणून वर्क झालं. या पद्धतीनं तिथं तुम्ही अशा पद्धतीचे जर फॉर्म्युलेशन घेतले, अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर एक चांगला आपल्याला तिथं बेनिफिट मिळेल, चांगल्या गोष्टीचं आपल्याला तिथं रिझल्ट येईल असं मला वाटते. आणि ज्यांच्याकडे मृग आहे, मृगाच्या फसल यावर्षी खूप अल्प प्रमाणात आहे, नाहीच्या बरोबरच आहे, पण ज्या शेतकऱ्यांकडे मृगाची फसल आहे त्यांनी व्यवस्थित त्याचं संगोपन करा, त्यांचं व्यवस्थित नियोजन ठेवा. अति फवारण्या, अति खतांकडे न वळता तिथं जर तुम्ही व्यवस्थित त्याचं संगोपन केलं तर त्या गोष्टीचे आपल्याला तिथं चांगले रिझल्ट येतील. आणि त्या पद्धतीनं झाडाला तुम्ही नॅचरल ठेवण्याचा प्रयत्न करा. हलके कॉम्बिनेशनमध्ये इन्सेक्टिसाइड घ्या, हलके कॉम्बिनेशनमध्ये बुरशीनाशक घ्या, परंतु मी जे तुम्हाला बुरशीनाशक सांगितले चांगल्या पद्धतीनं वर्क करेल आणि रिझल्टही तुम्हाला त्या गोष्टीची तिथं चांगल्या प्रमाणात जाणवेल असं मला वाटते. आणि जर तुम्हाला मी काही शेतकऱ्यांचे फोन नाही उचलू शकलो असेल काही कारणास्तव, त्याबद्दल मी माफी मागतो, परंतु मी काही शेतकऱ्यांना आल्यावर कॉल बॅक केलेत. परंतु आपण शेतकरी आपल्याला ह्या गोष्टी कळतात, तुम्हाला काही कोण सांगितलं गरज पडत नाही, परंतु काही प्रमाणात शेतकरी नाही लक्षात येत, म्हणून मी एक माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला शेअर केला. जर काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आले तर मी तुम्हाला माझा नंबरसुद्धा देतो. माझा नंबर आहे 9588462272. हा तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता. काही कंपनीचे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस आहे ते डिझॉईल नाही होत, तर ह्याही गोष्टी कुठंतरी लक्षात घ्या. म्हणून तिथं योग्य तेच तिथं तुम्ही रिकमेंड केलेलं ते वापरा. त्या गोष्टीचे तुम्हाला मला तरी असं वाटेल की रिझल्ट चांगले येईल. आणि या सगळ्या गोष्टी करतात असताना आपला खर्च आणि आपलं उत्पन्न या गोष्टीला विशेषतः लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी नियोजन करावं असं मला वाटते. धन्यवाद.